हाय, संक्रांती स्पेशल हळदी कुंकूसाठी वाणासाठी आलेल्या बायकांना आपण असं मसाला दूध बनवून देऊ शकतो। खूपच कमी वेळेत आणि घरच्या सामग्रीमध्ये आपण हे मसाला दूध बनवणार आहोत। तर चला बघूया याची रेसिपी। यासाठी मी एक पातेले घेतलेले आहे। हे खाली करपू नये किंवा लागू नये त्यासाठी मी असं पाणी घालून याला घेतलेलं आहे। तर चला हे पाण्याने असं केल्यामुळे खाली तळाला दूध लागत नाही। इथं मी घेतलेलं आहे दूध। तर चला आपण दूध इथं गरम करायला ठेवलेलं आहे। दूध गरम करूपर्यंत आपण इथे मसाला घेऊयात। तर बघा इथं मी घेतलेला आहे काजू, बदाम, वेलदोडे, चारोळे आणि पिस्ता। तर पहिला वेलदोडे काढून घेऊयात आणि आपण हे सगळे जे जिन्नस आहे तुपामध्ये छान असं भाजून घेऊयात। तर सगळ्यात पहिला कढईमध्ये थोडं तूप घालूयात आणि यामध्ये पहिला बदाम असं रोस्ट करून घेऊयात। तर बदाम चांगले असे रोस्ट झाल्यानंतर यामध्ये आपल्याला काही काजूचे तुकडे घालून घ्यायचे आहेत। तुम्ही ते तुकड्या काजूंचा बी यूज करू शकता। तर चला हे पण असे चांगल्या प्रकारे आपल्याला रोस्ट करून घ्यायचे आहेत। त्यानंतर मी यामध्ये घातलेले आहेत पिस्ता। तर हे लक्षात ठेवा, पिस्ताला जास्त असं गरम करायचं नसतं, त्यामुळे मी सगळ्यात लास्टला इथे पिस्ता घालून घेतलेले आहेत। तर आपलं हे सगळं जिन्नस छानपैकी असं भाजून झालेलं आहे। यांना बाहेर काढून मी इथे चारोळे घालून घेतलेले आहेत। चारोळ्यांना जास्त असं आपल्याला भाजायचं नाही, इथं एकदम कमी फ्लेममध्ये मी यांना भाजून घेत आहे। तर बघा या प्रकारे आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तर याला पण काढून घेऊयात। आता हे जे आपण पहिला भाजून घेतलेलं होतं काजू, बदाम आणि पिस्ता आणि वेलदोडे, याला आपण काढून साईडला घेतलेला आहे आणि दूधही असं छान गरम झालेलं आहे। तर यामध्ये मी केसर भिजवलेलं दूध घातलेलं आहे। तर बघा जर तुमच्याकडे केसरचं दूध नसेल तर तुम्ही थोडीशी हळद पावडर घालू शकता, नाहीतर कलर सुद्धा घालू शकता। तर बघा अशी दुधाला छान अशी उकळी येत आहे। तर इथं दुधाला उकळी आल्यानंतर यामध्ये आपण साखर घालून घ्यायचं आहे। तर चवीनुसार साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जादा करू शकता। तर मी इथं 1 वाटी साखर घातलेली आहे आणि याला उकळी येऊपर्यंत चांगलं असं शिजू द्यायचं आहे। तर बाकीचं सगळं जिन्नस मी छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेला आहे। तर बघा यामध्ये मी वेलची सुद्धा घालून घेते। जर वेलची पूड असेल तर तुम्ही डायरेक्ट दुधामध्ये घालू शकता। तर चला याची अशी मी पावडर बनवून घेतली आहे। ही पावडर तुम्ही बनवून घेऊ शकता आणि 2 ते 3 महिने छान टिकते। तुम्ही याला फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि जेव्हा पाहिजे तेव्हा मसाला दूध बनवू शकता। तर बघा मी असे काचेच्या बाउलमध्ये हे काढून घेतलेलं आहे आणि यामधून मी वरती असं हे चारोळे असे ॲड केलेले आहेत, म्हणजे चारोळे खूप छान दिसतात मसाला दूधमध्ये। याला आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करायचं नाही आहे। तर बघा याला झाकून ठेवून तुम्ही याचा यूज 2 ते 3 महिने सुद्धा करू शकता। खरं आपल्याला हे फ्रीजमध्येच ठेवायचं आहे, फ्रीजमध्येच ठेवून याचा उपयोग करा। तर चला दुधाला पण इथं छान उकळी येत आहे। तर बघा अशी छानपैकी उकळी आल्यानंतर आपण जे मसाला बनवून ठेवलं होतं तर तो मसाला आपण यामध्ये घालून घ्यायचा आहे। तर बघा यामधला 2 चमचा मसाला आपण इथं ॲड करूयात। तर बघा तुम्ही इथं डायरेक्ट ॲड केली तरी चालेल किंवा थोड्याशा दुधामध्ये ॲड करून मिक्स करून तुम्ही यामध्ये घातली तरीही चालेल। तर दोन्ही पद्धतीने तुम्ही करू शकता। तर चला याला चांगलं असं हलवून घेऊयात आणि याला अजून एक उकळी येऊन देऊयात, म्हणजे आपण जे घातलेले मसाले आहेत ते सुद्धा छान यामध्ये शिजले जातात। तर बघा या प्रकारे हे आपलं दूध बनवून झालेलं आहे। तर बघा किती छान आणि असं घट्टसर हे दूध बनलेलं आहे। जर तुम्हाला यापेक्षा घट्ट दूध पाहिजे असेल तर तुम्ही यामध्ये अर्धा चमचा कॉर्नफ्लॉवर मिक्स करून सुद्धा घालू शकता, म्हणजे दूध जे आहे ते दाटसर होतं। तर हे बिलकुल ऑप्शनल आहे। तर बघा दुधाला अशी छान उकळी आलेली आहे आणि कलर तरी खूप छान झालेला आहे। तर चला याला ग्लासमध्ये सर्व करूयात। तर बघा मी इथं ग्लासमध्ये याला सर्व केलेलं आहे। वरून तुम्ही असे काजू बदामाचे तुकडे सुद्धा घालू शकता। तर प्लीज पल्लवी लाईफस्टाईल मराठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच करा। आणि यावेळी संक्रांतीला वाण देतेवेळी हा मसाला दूध जरूर बनवा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। थँक्यू, धन्यवाद, हॅपी संक्रांती।